शनी शिंगणापूर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील सूर्यपुत्र शनी देवाच्या पावन वास्तव्यानं पवित्र झालेलं शहर शनी शिंगणापूर. पवित्र झालेलं गाव शनी शिंगणापूर. हे एक जागृत देवस्थान आहे. ही देवता स्वयंभू आहे अशी संपूर्ण देशभरातील भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराला कळस नाही. शिंगणापूर गावातील घरांना दारं नाही. भक्तांना आलेली प्रचिती आणि नाम महात्म्याने आज शनी शिंगणापूर मंदिराची ख्याती जगभर पसरली आहे. शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचे महात्म्य जगापुढे आले पाहिजे, या पवित्र पुरातन तीर्थस्थानाची ख्याती सर्वत्र पसरली पाहिजे, यासाठी शनी मंदिर परिसर आणि ज्या पानसनाल्यात स्वयंभू शनी मूर्ती वाहत आली त्या पानसनाला तीर्थघाटाचे संपूर्ण सौंदर्यीकरण करण्याचा ध्यास घेत 58 कोटी रुपयांचा सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला. पवित्र स्थानी असलेल्या जलवृक्षराईचे महत्व ही श्री शनेश्वर तीर्थघाट प्रकल्पाची मूळ संकल्पना. या प्रकल्पामुळे देवस्थानाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित होणार आहेच, शिवाय नवग्रह मंदिर, राशीचक्र उद्यान, राज्यातील सर्वात मोठा दीपस्तंभ, नदीकाठी सुसज्ज असा घाट, सप्ततीर्थ, अत्याधुनिक दर्शन रांग, आकर्षक विद्युत रोषणाई अशा वैविध्यपूर्ण कल्पक बाबी भाविकांसाठी साकारण्याचे आहे. संपूर्ण शनी शिंगणापूर परिसराचा एकत्रित कायापालट करणारा हा पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प आहे. या शनी शिंगणापूरचे आध्यात्मिक महत्व वाढवण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना मिळाली तर अनेकांच्या हाताला काम मिळेल आणि या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल आणि व्यवसाय वाढीसाठी निश्चितच मदत होईल. संपूर्ण वेगळे असे घाट मार्गावरील शिल्प, सौंदर्याने नटलेले रेखीव कोरीव काम केलेले भव्य असे 75 स्तंभ, त्याचबरोबर 23 फूट उंचीचे आणि प्रत्येकी 30 टन वजनाचे 8 पाषाणी स्तंभ हे या प्रकल्पाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. असे स्तंभशिल्प गेल्या 350 वर्षात महाराष्ट्रात अन्य ठिकाणी कुठेही वापरलेले नाहीत. हा शिल्प सौंदर्याने युक्त घाट मार्ग
दक्षिणेतील रामेश्वर आणि मीनाक्षी मंदिर मार्गाप्रमाणेच या देवतांच्या मूर्ती भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देतील. हा सर्व मार्ग वाहन मार्गापासून अलिप्त असेल. भाविक भुयारी मार्गातून मंदिर परिसरात प्रवेश करतील. वाहन मार्ग पूर्णपणे वगळण्यात आल्याने भाविकांना शांतपणे शिल्प सौंदर्य, देवदर्शन आणि उद्यानाचे अवलोकन करत पथमार्गावर फिरता येईल. 710 मीटर लांबीच्या या घाट प्रकल्पात एक बंधारा, त्यावर 7 पाषाणी मंदिरे, खालील बाजूस 72 फूट उंचीचा नवग्रह स्तंभ, यामुळे या प्रकल्पाची शोभा शतपटीने वाढणार यात शंकाच नाही. घाट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ऋतू बहार, तर पलीकडे नक्षत्र मार्ग, राशी चक्र आणि देववन अशी उद्याने असणार आहेत. धर्म, ईश्वर, निसर्ग आणि पुरातन स्थापत्य शैलीचा सुरेख संगम असलेला हा प्रकल्प आधुनिक गरजा आणि भविष्यातील वाटचालींवर अग्रक्रम करताना सर्व धार्मिक स्थळांना निश्चितच दिशादर्शक ठरेल.